माजी नगरसेवक विकास पुरुष परमेश्वर कदम यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा। वाढदिवसाला सर्व पक्षातील व संघटनेतील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित। अधिकारी पण सामील होते आणि हे जे कागदपत्र पुराव्या सकट दिलं असं कोण कोणाला देत नाही की हा बघा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, 200-250 कोटीचा भ्रष्टाचार कमिटीवाले असते साहेब तुम्ही कशाला देताय, आपणच बिल्डरची सेटलमेंट करून 5-10 करोड घेऊ आणि गप बसू। पण आम्ही तसं नाही केलं की त्या बिल्डरचा भाग दाबायचा असेल तर हा जो एवढा मोठा घोटाळा आहे आमचे लढाऊ कार्यकर्ते रमाबाई नगरचे आहेत, कारण रमाबाई नगरचं काम थांबवण्याचं काम जर बिल्डर करत असेल तर त्याचे वीक पॉइंट हे रमाबाई नगरच्या कार्यकर्त्यांनीच उचलले पाहिजे। बाकी सर्व सपोर्ट आपलाच राहणार आहे। आपण सर्वजण एकत्र मिळून काम विनंती आहे। आपण सर्व तुम्ही आणि मी एक सारखेच आहोत। माझी पण एकच झोपडी, तुमची पण एक झोपडी, तुम्हाला पण एक मत, मला पण एक मत, फक्त आम्ही पुढे आलो आहोत म्हणून काही विशेष स्पेशल नाही। आपण सर्वजण मिळून काम करतो म्हणून रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा विकास होत आहे। आणि आज जर लवकरात लवकर व्हायचं असेल तर आपल्याला सर्व लोकांना एकत्र घ्यायचं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की आपले लोक उपोषणाला बसले, पवार साहेब, मोरे साहेब, नेटावले साहेब, आणि त्यांच्यामुळे होमस्टे काम सुरू झालं। पण रमाबाई आंबेडकर नगरचा जो प्रकल्प आहे
स्वागत आहे. धन्यवाद. खूप साहेबांचा सत्कार होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या विभागातील लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि लोक वेगवेगळ्या नावांनी बोलत असतात. आपला रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर हा जो पट्टा आहे या भागातून 3 वेळा मला लोकांनी निवडून दिलं होतं आणि त्याच प्रेमामुळे खूप कामं करण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 17,500 घरांचा प्रकल्प मंजूर करून दिला आणि तो सर्व लोकांच्या सहकार्याने सर्व लोकांबरोबर आपण राबवू शकलो. त्यामध्ये सर्वांची ॲग्रीमेंट करू शकलो, पात्रता करू शकलो. त्याचप्रमाणे 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये 4,000पेक्षा जास्त झोपड्या सर्व लोकांनी स्वतःहून निष्कासन करून दिल्या. हे सर्व SRAचं काम होणं खूप कठीण असतं आणि हे जे एवढ्या गतीने आणि विकास जो होतो आहे, आपण मागच्या 20 वर्षापासून बिल्डरच्या माध्यमातून करत होतो. 20 वर्षात फक्त 2-2.5 हजार झोपड्यांचाच आपण विकास करू शकलो, पण 17,500 झोपड्यांचा विकास, 16,575 घरं आणि बाकीचे समाज कल्याण केंद्र वगैरे, मंदिरं वगैरे, तर यांचा विकास आपण फक्त 1 वर्षाच्या आत आपण सुरुवात करू शकलो. त्यामुळेच लोक प्रेमाने विकास पुरुष म्हणतात, कोण काही म्हणतं. पण हा माझं एकट्याचं यश नाही आहे. जसं समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार मला मिळाला, तो काय मला एकट्याला मिळाला नाही. हा संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या रहिवाशांचा एकत्रितपणे केलेल्या कामाचा आणि मी नेतृत्व करतो आहे म्हणून मला मिळालं आहे. पण ज्याप्रमाणे क्रिकेटचा कॅप्टन हा जिंकल्यानंतर कप घेतो, पण खेळताना 11 प्लेयर खेळतात, त्या 11ही प्लेयरची खेळी खूप महत्त्वाची असते. तसंच आमच्या प्रत्येक झोपडीधारक, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये असेल, कामराजनगरमध्ये असेल, या सर्व झोपडीधारकांची खेळी, साथ, सहकार्य हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांच्यामुळेच
हे सर्व महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणं असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणं असेल, शिंदेसाहेबांच्या हस्ते सत्कार होणं असेल आणि एवढं मोठं काम होणं, हे सर्व साधारण झोपडीधारकांचं यश असेच मी म्हणेन. लाडका भाऊ म्हणजे आमचा खरंच रमाबाई कामराज नगर, नालंदा नगरचा आमचे नगरसेवक, कार्यसम्राट, लोकनेते, तसेच महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त केलेले आमचे लाडके भाऊ परमेश्वर कदम भाऊ खरेच एक चांगले भाऊ आहेत आमच्यासाठी. कारण त्यांनी सगळ्या बहिणींना जे गलिच्छ वस्तीमधून जे आम्हाला बिल्डिंगमध्ये झोपड्यापासून आम्हाला एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेले आणि रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तीला आम्ही त्यांना आमचं सगळ्या लाडक्या बहिणीकडून कोटी कोटी आशीर्वाद आहे आणि हार्दिक शुभेच्छा सुद्धा आहे. कारण लाडका भाऊ हा खरंच आमचा लाडका भाऊ आहे आणि बहिणीच्या पाठी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहतो. एवढंच बोलून मी त्यांच्या आरोग्यासाठी आणि उद्दंड आयुष्य प्रथम माननीय श्री परमेश्वर कदम हा एक देवाने दिलेला दूत आहे आणि त्या दूताला आज 52 वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गेली 2007पासून जे त्यांनी कामाचा सुराटा लावला आहे. जे कामराजनगरमध्ये प्रथम पाण्याची समस्या होती, जी 20-25 वर्षापासून पाणी नव्हता, त्यामुळे त्याने अनवाणी चप्पल न घालता त्यांनी ती पाण्याची समस्या सोडवली आहे. त्याच्यानंतर आपला कामराजनगरमध्ये जो झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प आहे 1044 लोकांचं प्लस संत नामदेव सोसायटी येथील 600 लोकांचं, असं कमीत कमी 1600 लोकांना त्यांनी घरं मिळवून दिले आहेत. आणि आता माननीय परमेश्वर कदम साहेब आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कामराजनगरमध्ये 16,575 झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा काम त्यांनी हाती घेतलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कुणाचं ज्याला नगरसेवक, आमदार, खासदारने जमलं नाही ते माननीय श्री परमेश्वर कदम साहेबांनी केले आहे. म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. पूर्ण रमाबाई आणि कामराजनगरच्या वतीने त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की ते 100 वर्ष जगो आणि जे लोकांनी स्वप्न बघितले त्यांचे पूर्ण हो असे मी विनंती करतो. आणि जे काम परमेश्वर कदमनी केले आहे न भूतो न भविष्य, जसं महाभारतामध्ये युद्ध चालू असताना दुर्योधन आणि अर्जुन हे कृष्णदेवाकडे गेले होते, तेव्हा कृष्णदेवाने विचारले त्यांना, अरे दुर्योधन काय पाहिजे, काय मदत पाहिजे? तेव्हा तुला दुर्योधन बोलले का मला महायुद्ध चालू आहे, त्यासाठी तुमची मदत पाहिजे. त्यामुळे काय पाहिजे? मला सैन्य पाहिजे. आणि तसंच अर्जुनाला सुद्धा विचारलं तर अर्जुन बोलले, देवा विश्वाचा मालक आहे तू, त्यामुळे मला तुम्हीच पाहिजे. म्हणजे त्यानंतर जो देवा विश्वाचा मालकाने अर्जुनाने घेतला त्याप्रमाणे परमेश्वर कदम साहेबांनी कामाला देव मानतो आणि त्या कामाला देव मानतो म्हणून त्यांचं ते विजय झाले आहे आणि त्यामुळे पांडवांचा सुद्धा विजय झाला. असे आमचे माननीय परमेश्वर कदम साहेब यांचासुद्धा विजय होईल आणि सत्याचा विजय. आणि आज त्यांचा शुभेच्छाला कमीत कमी 2-4 हजार लोक आले होती आणि त्यांना आशीर्वाद देऊन ते निघून गेलेत. इथून आपल्या शुभेच्छा देऊन प्रत्येकजण आपापल्या घरी गेलेत. त्यामुळे मी त्यांना पूर्ण कामराजनगर आणि रमाबाईच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.